हाय फ्रेंड्स, वेलकम टू सॅम्स किचन. फ्रेंड्स, आता थंडीत ना अगदी छोटेसे ना बेबी पोटॅटोज मिळतात, म्हणजे छोटेसे बटाटे मिळतात बरं का. त्याचीच आपण आहे ना आज रेसिपी करणार आहोत. ती आहे छोट्या बटाट्यांचा पुलाव, जो अगदी झटपट होतो आणि महत्त्वाचं म्हणजे चविष्टही होतो. ह्याच्या आधी ना आपण मागच्या वर्षी आहे ना असंच थंडीमध्ये छोट्या बटाट्यांचं आहे ना आपण भाजी केली होती, स्पेशल वेगळ्या पद्धतीची. तर त्याची पण लिंक आहे ना डिस्क्रिप्शन मध्ये मी शेअर करते. तुम्ही चेक केली नसेल तर नक्की चेक करा. छोट्या बटाट्यांचा पुलाव करायचा आपल्याला, तर त्यासाठी आपल्याला एक 10 ते 12 असे छोटे बटाटे लागणार आहेत. आता थंडीत इझिली मिळतात, पण जर नाही मिळाले तर तुम्ही मोठ्या बटाट्यांचे असे मोठे तुकडे केले तरीही चालेल. आता काय करायचंय, हे स्वच्छ धुवून घेतले ना की त्याला असे टोचे मारायचे, म्हणजे आपण जे आहे ना ग्रेव्ही करणार किंवा मसाला करणार ते बरोबर ह्याच्या आतमध्ये शिरेल. पुलावसाठी ना आपल्याला जो पुलावचा तांदूळ असतो तो लागणार आहे. मी ना आपली आमटीची जी वाटी आहे ती 1.5 वाटी आहे ना हा तांदूळ घेतलाय. स्वच्छ 2 पाण्याने धुवून ह्याचं पाणी काढून ठेवलेलं आहे. आता अर्धा तास हा असाच बाजूला ठेवूया. पुलावसाठी ना आपल्याला एक पेस्ट तयार करायची. त्यासाठी एका बाउलमध्ये मी 4 चमचे दही घेतले, 2 चमचे आपला बिर्याणी मसाला आहे तो, 1 चमचा लाल तिखट, 1 ते 1.5 चमचा आलं लसूण पेस्ट, 5-6 पुदिन्याची पानं छानपैकी अशी स्वच्छ धुवून मी कट करून घेतलेली आहेत. आता आपण हे सगळं ना मिक्स करूया. ही पेस्ट तयार आहे. आता आपण बाजूला ठेवूयात, म्हणजे मस्त मुरेल ती. पुलाव आपण कुकरमध्ये करणार आहे. सो कुकरमध्ये मी काय केलंय, 1 डाव तेल टाकलंय. त्यात आता अर्धा चमचा जिरे, एक मीडियम साईजचा कांदा असा बारीक चिरून घेतलाय तो टाकून घेऊया. कांदा ना 1 ते 2 मिनिटं आपण छान परतून घेऊयात. कांदा हलका गुलाबी व्हायला चालू झालेला आहे. त्यात आता एक छोटा टोमॅटो असं बारीक तुकडे करून टाकूया. 1/2 चमचा हळद. आता हे पण आहे ना 1 ते 2 मिनिटं आहे ना छानपैकी परतून घेऊयात. टोमॅटोची पेस्ट आपल्याला करायची नाहीये, हलका शिजवून घ्यायचा आहे. टोमॅटो हलका सॉफ्ट झालेला आहे. आता त्यात ना चवीप्रमाणे मीठ, आपण जी दह्याची आणि मसाल्याची पेस्ट केली ती टाकून घेऊया. आता ही पेस्ट ना सगळी मस्तपैकी मिक्स करून घेऊयात आपण. आता यात ना आपण टोचे मारून घेतलेले जे अख्खे बटाटे आहेत ते टाकायचे. मी याचं साल काढलेलं नाहीये, कारण बटाट्याच्या सालीमध्ये फायबर असतं म्हणून. पण तुम्हाला जर साल काढायचं असेल तर तुम्ही काढू शकता. आता आपण ना परत हे बटाटे मसाल्याच्या पेस्टमध्ये मिक्स करून घेऊया. मिक्स करून झाल्यावर लो फ्लेमवर आता झाकण ठेवायचंय आणि मस्तपैकी आहे ना हा मसाला बटाट्यांबरोबर आपण शिजवून घ्यायचा आहे 2 ते 3 मिनिटांसाठी. 2 मिनिटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकताय कलर इतका सुंदर आलेला आहे आणि तेलही सुटलेलं आहे. आता काय करायचंय की आपण जो धुवून ठेवलेला पुलाव तांदूळ आहे तो ह्याच्यात टाकून घेऊया. तांदूळ टाकून झाल्यावर ना त्यात 1 चमचा तूप टाकायचंय. आता हा जो तांदूळ आहे ह्याच्यात सगळं मिक्स करून घेऊयात आपण. आता आपण ह्याच्यात ना गरम उकळलेलं पाणी टाकून घ्यायचंय. आपण 1.5 वाटी पुलाव तांदूळ घेतला, सो दुप्पट पाणी म्हणजे 3 वाट्या पाणी टाकून घ्यायचंय. 3 वाट्या पाणी टाकलंय. आता छानपैकी त्याला आधी उकळी काढून घेऊया. मस्त उकळी आली आहे. आता आपण ह्याला झाकण लावून घेऊया. आपण 3 शिट्ट्या ह्याच्या ना करून घेऊया आणि त्यानंतर अर्ध्या तासाने आपण झाकण उघडणार आहोत. लगेच झाकण उघडायचं नाही. अर्धा तास झालेला आहे. आता आपण कुकरचं झाकण उघडूया. आपला पुलाव इतका सुंदर झालेला आहे आणि तुम्ही बघू शकताय की बटाटे पण आहे ना मस्तपैकी असे वरती आलेले आहेत आणि छानपैकी असा मोकळा झालेला आहे आपला पुलाव. अशा पद्धतीने आपल्या छोट्या बटाट्यांचा पुलाव तयार आहे. आपण तो छान सर्व करून घेऊया. तर फ्रेंड्स, मस्त असा चविष्ट आणि गरमागरम छोट्या बटाट्यांचा पुलाव तयार आहे. आपण तो सर्व करून घेतलाय. तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? आहे ना मस्त. महत्वाचं म्हणजे झटपटही होते आणि कंटाळा आला स्वयंपाकाचा तर नक्कीच हा पुलाव केला, एखादं पापड लोणचं चटणी केलं की झालं संध्याकाळचं जेवण फिनिश. सो नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा.
बेल आयकन नक्की प्रेस करा अशाच नवीन आणि एक्साइटिंग व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी. थँक्यू.